हरे कृष्णा. आपण भजन करूया 2 मिनिट. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय गोपीजन वल्लभ, जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय गोपीजन वल्लभ, जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदानंदन, जय व्रजजनरंजन. जय यशोदानंदन, जय व्रजजनरंजन. जय यमुना तीरवनचारी, जय कुंज बिहारी. जय यमुना तीरवनचारी, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. जय राधा वृंदावन चंद्र, राधा वृंदावन चंद्र, राधा वृंदावन चंद्र श्री राधे. जय जगन्नाथ, जगन्नाथ, बलदेव, जय सुभद्रमाय. जय गौरनिताय, 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 जय गौरनिताय. जय जय प्रभुपाद, 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 श्रील प्रभुपाद. जय जय गुरुदेव, 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 श्रील गुरुदेव. निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरिनाम संकीर्तन की जय. श्रील प्रभुपाद की जय. विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांचा अभंग आपण पाहणार आहोत आज. अभंग असा आहे: तप तीर्थ दान व्रत आचरण, गाता हरिगुण वारू नये. तप तीर्थ दान व्रत आचरण, गाता हरिगुण वारू नये.
कोटी कुळे त्याची वाटोली पाहती, कोटी कुळे त्याची वाटोली पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या, त्या तया घडती ब्रह्महत्या. आपुलिया पापे न सुटे सायासे, आपुलिया पापे न सुटे सायासे, कोणा काळे ऐसे निस्तरेल, कोणा काळे ऐसे निस्तरेल. व्हावे साह्य तया न घालावे भय, व्हावे साह्य तया न घालावे भय, सुखासाठी पाहे लाभ घात, सुखासाठी पाहे लाभ घात. तुका म्हणे हित माना या वचना, तुका म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाना साधे फुका, सुख दुःख जाना साधे फुका. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजच्या तुकामने अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की मला आशीर्वाद द्या. भगवंताने प्रार्थना करा की माऊली महावैष्णव तुकोबारायांच्या अभंगावर आपण चर्चा करू शकू. तर आजचा अभंग आहे कर्तव्य हे प्रत्येकाने केलं पाहिजे. माऊली महाराज यामध्ये सांगतात तुकोबाराय प्रत्येकाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे, आपलं कर्म केलं पाहिजे. विहित कर्म, कर्म अकर्म विकर्म, कर्माचे 3 प्रकार असतात. आणि आपण जे साधना करतो, सेवा करतो, भक्ती करतो, विग्रह सेवा करतो, श्रवण करतो, कीर्तन करतो, हे आध्यात्मिक कर्म आहे. आणि जॉब करतो, शेतात काम करतो, घरात काम करतो, ते भगवंताशी कनेक्टेड नाहीये, भक्तांशी कनेक्टेड नाहीये. अशा प्रकारचं कर्म हे भौतिक कर्म, सांसारिक प्रपंच म्हणतात त्याला. प्रपंच आणि परमार्थ. तर आपण परमार्थाशी कनेक्टेड आहोत, आपण भगवंताशी कनेक्टेड आहोत, आपण तुकोबारायाशी कनेक्टेड आहोत. म्हणून आपण जे कर्म करतो त्या अनुषंगानं ते आध्यात्मिक अशा प्रकारचं कर्म परमार्थिक कर्म होतो. आणि ते कर्म प्रत्येकानं केलं पाहिजे. आपला धर्म काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास.
समय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर अधोक्षजे. परम धर्म आहे की भगवंताची भक्ती करणे. आणि ती भक्ती कशी असावी? अहेतुकी, अप्रतिहता, अखंड, सततम, नित्यम आणि कुठलाही हेतू न ठेवता. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. अनेक लोक मंदिरात येतात आणि डोळे झाकून भगवंताला प्रार्थना करतात, माझं हे काम होऊ दे, मला हे मिळू दे. हा हेतू आहे. आणि आपण भक्ती आहे अहेतुकी, त्याला भक्ती म्हणतात. जे हेतूने केलेलं जातं ते भक्ती नाही, तो व्यापार. प्रल्हाद महाराज म्हणतात हा व्यापार आहे. ध्रुव महाराज म्हणतात हा व्यापार आहे. भगवंत म्हणतात ध्रुव महाराजांना काय पाहिजे माग, मी द्यायला तयार आहे. तेव्हा ध्रुव महाराज सांगतात मला काही नको. मी काच गारगोट्या मागण्यासाठी, शोधण्यासाठी या ठिकाणी आलो होतो, पण मला हिरा भेटलेला आहे, डायमंड भेटलेला आहे, तुमचं दर्शन झालेलं आहे, तुमचा स्पर्श झालेला आहे आणि मला साक्षात्कार झालेला आहे. आणि मला आता काही नको. मी जर तुम्हाला काही मागितलं तर तो व्यापार होईल. व्यापारी किती हजारो लाखो व्यापारी व्यापार करतात, खरं बोलतात, खोटं बोलतात, लोकांना फसवतात. व्यापारामध्ये हा परमार्थ होत नाही, तो काय होतो? प्रपंच होतो. त्याच्यामध्ये खोटं नाटक करावं लागतो. तेव्हा ध्रुव महाराज सांगतात मला काही नको, मला फक्त तुमचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तसं आपण ही अहेतुकी, अप्रतिहता भगवंताची भक्ती करणं हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे. भारत भूमीचे ऐल मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी. ज्याचा पुण्यवान आहे त्याचं पूर्वीचं काहीतरी सुकृत आहे. अनेक अनेक जन्मानंतर मनुष्य देह, दुर्लभम मानव देह, अनेक जन्मानंतर मिळतो. आणि या मनुष्य जन्मामध्ये मनुष्यानाम सहस्त्रेषु, एखादाच हजारामध्ये भगवंताच्या भक्तीला प्रयत्न करतो. आणि असे प्रयत्न करणाऱ्या हजारातून एखादाच सिद्ध भक्त मुक्त होतो, सिद्ध भक्त बनतो, शुद्ध भक्त बनतो. ही शुद्धीची प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला घातलेलं आहे, प्रभुपादाने हे सिस्टीम बनवून दिलेली आहे. सोन्याला जसं तापून शुद्ध केलं जातं तशा प्रकारे प्रत्येक मनुष्याला आपली सेवा साधना प्रोग्राम जो प्रभुपादाने दिलेला आहे त्याच्यामध्ये जर कनेक्ट झालो, आपण संलग्न झालो आणि आपण करत राहिलो अहेतुकी, अखंडित, अप्रतिहता, तर आपलंही शुद्धीकरण होईल आणि आपण भगवंताच्या धामामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वचन प्रभुपादाने दिलेलं आहे. तर प्रस्तुत अभंग आहे 5 चरणाचा. आणि महाराज याच्यामध्ये सांगतायत प्रत्येकानं आपलं कर्तव्य केलं पाहिजे. प्रत्येक भक्तानं आपलं कर्तव्य, भक्तांचं काय आहे? मॉर्निंग प्रोग्राम करणे, गीता भागवत श्रवण करणे, भगवंताची विग्रह सेवा करणे, भगवंताचा श्रृंगार करणे, अभिषेक करणे, भोग दाखवणे, प्रसाद ग्रहण करणे, श्रवण कीर्तन करणे. 24 तास, 24 तासामधले 8 तास, 8 तास 16 तास सतत आपण जॉब करत असू, कर्म करत असू, भगवंताचं सतत स्मरण करू शकतो. असं आपण केलं पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि हा मुक्तीचा मार्ग आहे. आणि आम्हाला मुक्ती नको असेल तर या दुःखालयम अशाश्वतम जगात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, त्या चक्रामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून जाऊ शकतो. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर भक्ती केली पाहिजे. अन्यथा पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. किडा, मुंगी, वृक्ष, जलचर, पशु पक्षी, एक एक कोटी, एक एक योनी कोटी कोटी पेरा. महाराज सांगतात एक एक योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारचं हे भौतिक जगत आहे. या ब्रह्मांडातून आपल्याला मुक्त होण्यासाठी भगवंतांनी संधी दिलेली आहे. तुकोबाराय, प्रभुपाद असे महान संत, ज्ञानोबा
अनेक संत आचार्य होऊन गेले आणि त्यांना भगवंत पाठवतात. कशासाठी? तर आपलं उद्धार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. तर या अभंगामध्ये महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये, तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये. जर कोणी तपश्चर्या करत असेल, कोणी तीर्थयात्रा करत असेल, तीर्थवास धामवास करत असेल, कुणी दान करत असेल, आपली लक्ष्मी, कुणी गीतादान करत असेल, कुणी शास्त्रदान करत असेल, कुणी वस्त्रदान करत असेल, कुणी प्रसाद दान करत असेल, महाप्रसाद वितरण करत असेल, कुणी अशा प्रकारे भक्तीचं आचरण करत असेल, अशा प्रकारे कुणी भक्तीचं आचरण करत असेल, गाता हरिगुण वारू नये, कुणी भगवंताचं गुणगान गात असेल, कुणी भगवंताचं नामजप करत असेल, कुणी भगवंताची कथा करत असेल, गाता हरिगुण वारू नये, म्हणजे त्याला आपण थांबू नये किंवा त्याला आपण अडथळा आणू नये. असे जर कोणी भगवंताशी कनेक्टेड असतील, सेवा करत असतील, तपश्चर्या करत असतील, तीर्थयात्रा धामवास करत असतील, दान करत असतील, व्रत करत असतील, भक्तीचं आचरण नवदा भक्ती आपल्या जीवनामध्ये आचरण करत असतील, भगवंताचं श्रवण कीर्तन करत असतील, तर त्यांना वारू नये, त्यांना थांबू नये, त्यांना अडथळा आणू नये किंवा ते भक्तीपासून दूर जातील अशा प्रकारचं कार्य आपण करू नये. त्यांच्या साधनेमध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये अडथळा आणू नये. महाराज सांगतात तप तीर्थ दान व्रत आचरण. तपश्चर्या गीतेमध्ये भगवान सांगतायत, यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत. यज्ञदान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप, आध्यात्मिक कर्म, भक्तियोग, निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात, ते कुठली इच्छा नाहीये, फक्त भगवंताची सेवा करायची आहे आणि सेवेमध्ये आनंद घ्यायचा आहे. कुठली भौतिक इच्छा नाहीये. अशा प्रकारचं कर्म त्याला निष्काम कर्म किंवा त्याला शुद्ध भक्ती म्हणतात. आणि अशा प्रकारचं कर्म हे प्रत्येकानं केलं पाहिजे. न त्याज्यम कार्यमेव तत्. हे कार्य कोणीही त्याचा त्याग करू नये. मोठा संन्यासी झाला, कुणी मोठा महात्मा झाला, प्रत्येकानं हे कार्य केलं पाहिजे. भगवान सांगतात गीतेमध्ये, पावनानीच मनीषिणाम. महात्मेना सुद्धा पावन करणारे हे कर्म आहे. तर तीर्थामध्ये अनेक लोक जातात, स्नान करतात आणि ते स्वतःला काय करतात, पावन करून घेतात. जे आपलं पाप आहे ते तीर्थामध्ये सोडतात. आपण शुद्ध झालो, पापमुक्त झालो आणि ते पाप जेव्हा या तीर्थामध्ये असतं तेव्हा ते तीर्थ कसं शुद्ध होतं, तीर्थम कुर्वंती तीर्थानी. जेव्हा संत महात्मे भगवंताचे शुद्ध भक्त या तीर्थामध्ये जातात, त्यांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या स्पर्शानं हे तीर्थ पवित्र होतं आणि ते पाप लोकांनी सोडलेलं आहे, त्या पापातून तीर्थ त्या ठिकाणी मुक्त होतं. मग संत काय आहेत, चालते बोलते तीर्थ. चालते बोलते तीर्थ कुठेही जातात, आपल्याला मंदिरामध्ये येऊन भेटतात. संन्यासी, संत, शुद्ध भक्त, महात्मेजन हे चालते बोलते तीर्थ आहे. तपश्चर्या या युगामध्ये शक्य नाहीये. सत्ययुगामध्ये तपश्चर्या होती, त्यांना लाखो वर्ष आयुष्य होतं आणि ते हजारो वर्ष तपश्चर्या करायची, एका पायावर अंगुठ्यावर उभे राहून. आणि असं नाही की ते भगवंताचे शुद्ध भक्त होते, असुर सुद्धा तपश्चर्या करायचे. रावण, हिरण्यकश्यपू अशा प्रकारचे आसुरी वृत्तीचे लोक ते सुद्धा काय करायचे, हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. त्यांचा हेतू वेगळा होता.
आपण या युगामध्ये तपश्चर्या करू शकत नाही. आपण 1 तास क्लासमध्ये बसू शकत नाही. आपल्याला वाटतं कधी आता 8 वाजतील आणि प्रभूजी कधी बंद करतील क्लास, किंवा कधी आपल्या 8 वाजतील आणि आपण क्लास बंद करू आणि आपण आपल्या दुसऱ्या कामाला लागू. आपण बसू शकत नाही. पेशन्स. पूर्वी लोक 4-4 तास भागवत कथा ऐकायचे. सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास. 4 तास आता आपण बसू शकत नाही. म्हणून आता 2 तासाची कथा निघाली. मंदिरामध्ये भागवतम असतं ते 1 तास, सव्वा तास, जास्तीत जास्त 1.5 तास. कारण जास्त वेळ आपण बसू शकत नाही. आपली कॅपॅसिटी नाही, आपली सहनशीलता नाहीये. आणि म्हणून आचार्य आपल्यावर कृपा करतात आणि वेळ त्या ठिकाणी कमी कमी करतात. दान. दानाने काय होतं? आपण दान देतो. दान से धन शुद्ध होत आहे. आपण दान केलं पाहिजे कुठल्याही रूपाने. अन्नदान, वस्त्रदान. सगळ्यात मोठं दान आहे कृष्ण भावनेचं दान. भगवंतांना दान देणे. त्याला काय पैसे लागत नाही. नाही वेचली कवडी दमडी विकत घेतला श्याम. भगवंताला घेण्यासाठी पैसे लागत नाही आणि देण्यासाठी पैसे लागत नाही. भगवंत कुठे आहे? भगवंत आपल्या सोबत आहेत. आपण भगवंताचं नाव घेतलं की कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. गीता रूपामध्ये भगवंत आहेत. भागवतांच्या रूपामध्ये भगवंत आहेत. ग्रंथाच्या रूपामध्ये भगवंत आहेत. विग्रहाच्या रूपामध्ये भगवंत आहेत. भगवंत आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पैसे नसले तर आपण नाम रूपामध्ये भगवंताचं नाम, भगवंताची कथा जे आपण ऐकलं, प्रचार. प्रिचिंग इज इसेन्स. प्रचार ही सारे. आपण प्रचार करू शकतो भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या कथेचा, भगवंताच्या भक्तीचा. पैसे नसले तर बिगर पैशाचा. बिन पैशाचा आज काय येत जगात लोक म्हणतात. पण पण भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपतम अश्नामी. जे मला काय देतात? एखादं पान, तुळशीचं पान, फूल, एखादं फळ, आणि याच्यासाठी जरी नसतील, हे तिन्ही वस्तू जरी नसतील तरी नुसतं पाणी जरी मला अर्पण केलं, अभिषेक केला, पाण्याचा नैवेद्य भोग दाखवला, तरी मी स्वीकार करतो. पण कुणाचा? यो मे भक्त्या प्रयच्छति. जे भक्तिभावानं मला अर्पण करतात, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, ज्यांचा माझ्यावर प्रतिभाव आहे, अनन्य भक्ती आहे, त्यांचा मी स्वीकार करतो. 56 भोग 36 व्यंजन. दुर्योधनाने 56 भोग प्रसाद बनवला होता. पण भगवंत 56 भोगाला गेले नाहीत. विदुराच्या घरी गेले. विदुर भगवंताचे भक्त आहेत आणि भक्ताच्या घरी भगवंत जातात न बोलावता. आणि कुणी आमंत्रण दिलं दुर्योधनासारख्या सम्राटांनी, कोट्याधीशांनी, भगवंत तिथं जात नाहीत. आमंत्रण दिलं तरी. भगवंत भावाचे भुकेले आहे. भगवंताला तुमची मिठाई, 56 भोग, 2 किलो, 5 किलो, 10 किलो, भगवंताला काही नकोय. भगवंत आत्माराम आहेत, आत्मतृप्त आहेत. त्यांना कुठली इच्छा नाहीये. पण ते भक्ताशी आदान प्रदान करण्यासाठी, भक्ताच्या प्रेमामुळं भक्तांनी दिलेल्या वस्तू स्वीकार करतात. ही भगवंताची आपल्यावर कृपा आहे. तर आपण दान दिलं पाहिजे. आणि दान कुठं दिलं पाहिजे? पात्र पाहून. एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं 10 रुपये, 20 रुपये, तो गोळा करेल आणि नंतर संध्याकाळी काय केल? दारू पिईल. आणि त्याचा हिस्सेकरी कोण होणार? जो दान देतो तो सुद्धा हिस्सेकरी होणार. म्हणून आपण शक्यतो पैसे लक्ष्मी देताना पात्र पाहून दान द्यावं. शुद्ध भक्त आहेत, ब्राह्मण आहेत, वैष्णव आहेत,
इस्कॉन सारखे गौडीय संप्रदायामध्ये मंदिरामध्ये तुम्ही दान देऊ शकता. वैष्णव भोजन, ब्राह्मण भोजनासाठी तुम्ही दान देऊ शकता. ग्रंथाच्या रूपाने दान देऊ शकता. प्रसादाच्या रूपाने दान देऊ शकता. प्रसाद कोणालाही दिला तरी चालतो. भले तो खाईल ना खाईल, फेकून देईल. आपण भगवद्गीता ग्रंथ प्रत्येकाला देऊ शकतो, दानामध्ये देऊ शकतो. त्यांनी नाही घेतला तरी नुसता स्पर्श केला तरी त्यालाही प्रॉफिट आणि आपल्यालाही प्रॉफिट त्याचं मिळतो. नुसता स्पर्श केला तरी, दर्शने स्पर्शने आपण पवित्र होतो. तर अशा प्रकारे दान आहे, व्रत आहे. व्रत हे प्रत्येकानं आचरण केलं पाहिजे. एकादशी महान व्रत आहे, प्रत्येकानं एकादशी केली पाहिजे. महाराज म्हणतात गाढवासारखं चर पण एकादशी कर. खा, वरई खा, साबुदाणा खा, वेफर्स खा, फ्रुट्स खा, ड्रायफ्रुट्स खा, ज्यूस खा, दुधाचे पदार्थ खा. अनेक व्हरायटी आहेत. रताळे आहेत, कंदमुळं आहेत, अनेक व्हरायटी आहेत. ते सगळे तुम्ही खाऊ शकता, पण एकादशी करा. व्रत एकादशी हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. माधव तिथी भक्ती जननी, भक्तीची जननी आहे एकादशी. आणि जे एकादशी करतात ते भगवंताला प्रिय आहे. अशा प्रकारे व्रत केलं पाहिजे आपण. जन्माष्टमी, राधाष्टमी, बलराम पौर्णिमा, गौर पौर्णिमा, नित्यानंद त्रयोदशी, साडे कधी आहे? रामनवमी, रामनवमी, सीतानवमी, हनुमान जयंती, अशा प्रकारचे व्रत आपण केले पाहिजे. प्रभुपाद, तुकाराम महाराज अशा संतांचा आविर्भाव, तिरोभाव, अशा प्रकारचे व्रत आपण आचरण केलं पाहिजे. आणि गाता हरिगुण, प्रत्येकानं भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. आपण काय करतो, 16 माळा जप करतो, हे भगवंताचं नाम गुण आहे, भगवंताचं नाम आहे, त्याचा जप करतो. हरिगुण, भगवंताचे अनेक गुण या शास्त्रामध्ये, गीतेमध्ये, भागवतामध्ये, कथेमध्ये सांगितलेलं आहे. आपण कथा ऐकली पाहिजे, कथा वाचली पाहिजे. भगवंताची स्तुती, अनेक भागवतामध्ये भगवंताला स्तुती केलेली आहे. कुंती महाराणीची स्तुती, भीष्म स्तुती, अनेक भक्त भगवंताची स्तुती करतात. स्तुती आपण वाचली पाहिजे. प्रत्येकानं एक तरी स्तुती पाठ केली पाहिजे. तसं गीतेचे काही श्लोक आपण पाठ केले पाहिजे, भागवताचे काही श्लोक पाठ केले पाहिजे. ते भगवंताचं गुणगान करतात, भगवंताची स्तुती गातात. अशा प्रकारे जे लोक कोणी करत आहेत त्यांना अडथळा आणू नये, त्यांना वारू नये, म्हणजे त्यांना थांबवू नये. अशा प्रकारचं कर्म, सेवा, साधना, भक्ती, गुणगान कोण करत आहेत त्यांना थांबवू नये, त्यांना अडथळा आणू नये. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, कोटी कुळे त्याची वाटुली पाहती. जो अशा प्रकारच्या भक्तीमध्ये लागलेला आहे त्याला आपण थांबवू नये. का? त्याची भक्ती थांबवली तर त्याचे पूर्वज कोटी कुळे त्याची वाट पाहत आहेत, हा केव्हा भक्ती करेल आणि याच्या भक्तीच्या प्रभावाने, त्याच्या भक्तीच्या योगाने आमचा केव्हा उद्धार होईल. अशा प्रकारे कोटी कुळे या ब्रह्मांडामध्ये अनेक अनेक योनीमध्ये भ्रमण करतायत. ते काय करतायत? वाट पाहतायत. जसे प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज आहेत. भगवंत सांगतात तुमचे 21 पिढ्याचा उद्धार झालेला आहे. नुसते पिता माताच नाही तर 21 पिढ्या, कोटी कुळाचा उद्धार होतो. महाराज म्हणतायत त्यांची कोटी कुळे वाट पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या. ज्याने अनेक अनेक पाप केलेले आहेत, अनेक हत्या केलेले आहेत, अनेक अपराध केलेले आहेत आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत. ते काय करतात? वाट बघतात, हा माझ्या वंशामध्ये हा भक्ती केव्हा करेल आणि याच्या पुण्याच्या योगाने मी केव्हा मुक्त होईल. अशा प्रकारे अनेक जीव वाट पाहत आहेत. त्या तया घडती ब्रह्महत्या. जर अशा प्रकारे कोण भक्ती करत असेल त्याच्यामध्ये आपण
बाधा बनू नये, त्याला आपण थांबवू नये. आणि जर आपण ते केलं तर ते ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतायत, त्या तया घडती ब्रह्महत्या, जे ब्राह्मण हत्येचं पातक लागतं. आपुलिया पापे न सुटे सायासे, प्रत्येक जीव न सुटे सायासे, किती प्रयत्न करा, किती कष्ट करा, आप न सुटे सायासे, आपल्या प्रयत्नाने आपण सुटू शकत नाही. आपण आपण काही नाही आहोत, कुछ भी नाहीये भगवंताच्या आणि भक्ताच्या कृपेशिवाय. सद्गुरु वाटोनी सापडे ना सोय, गुरुचं मार्गदर्शन, गुरुची कृपा, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लतावी. ब्रह्मांड भ्रमिते कोण, भाग्यवान जीव. आपण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत आहोत, पण भाग्यवान भाग्यवान केव्हा होतो, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लतावी. गुरुची कृपा आणि भगवंताची कृपा. गुरु कृपा से भगवंत मिळते आणि भगवंताच्या कृपेनं गुरु मिळतात. गुरु पाठवतात भगवंताला, भगवंत गुरुला पाठवतात. आपलं बळ नाहीये, भगवंताच्या सत्तेशिवाय एक झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही, आपला हात पाय सुद्धा हलू शकत नाही. आपुलिया पापे न सुटे, न सुटे सायासे. आपलं पाप आहे, आपले अपराध आहेत, आपण अनेक अनेक योनीमध्ये आहोत, पण आपल्या प्रयत्नाने आपण सुटू शकत नाही. कोणा काळे ऐसे निस्तरेल, त्याचा निस्तार केव्हा होईल, या पापातून आपण कधी मुक्त होईल, कोणत्या काळी होईल आपला निस्तार, हे कोणालाही सांगता येत नाही. एका क्षणामध्ये सुद्धा होऊ शकतो, एका तासामध्ये सुद्धा होऊ शकतो, एका दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो, एका आठवड्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. परीक्षित महाराज 7 दिवसामध्ये मुक्त झाले. एक तास उरला खटवांग रायासी. खटवांग राजा एक मुहूर्त, एक तास, एका तासामध्ये मुक्त झाला. भीष्माचार्य भगवंतांना पाहता पाहता आपला शरीर त्याग केला. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले. सुंदर भजन आहे. माझा प्राण निघताना भगवंता तुमचं नाम मला आलं पाहिजे मुखातून, ते नाही आलं तर तुमचं दर्शन झालं पाहिजे. राधा कृष्ण युगल किशोर, तुमचं दर्शन करता करता माझे प्राण पाहिजे. अशा प्रकारे ते इलेक्शन सुरू झालेलं आहे, सारखे कॉल येत आहेत. हरे कृष्णा. हे भौतिक जग आहे. 5 वर्ष ते एकदाही फोन करत नाहीत. इलेक्शनला आता उभारले तर ते आता महिनाभर तुम्हाला 500 फोन करणार. हे त्रास देऊ लागलेले आहेत. भौतिक जगामध्ये ते चालू राहणार आहे. आपुलिया पापे न सुटे सायासे, कोणा काळे ऐसे निस्तरेल, भावे साह्य तया न घालावे भय. महाराज सांगतात, जो तप करतोय, दान करतोय, व्रत आचरण करतोय, गुणगान भगवंताचं करतोय, त्याला कुठली भीती घालू नका, त्याला कुठलाही त्रास देऊ नका, त्याला कुठलाही अडथळा आणू नका, त्याचं कार्य थांबवू नका. तर त्याला काय करा, साह्य करा. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, म्हणून प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. हे काय, एकमेकाला साह्य करण्यासाठी. कशासाठी साह्य करायचं, भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती करण्यासाठी. जेव्हा आपण एकमेकांना साह्य करू तेव्हा आपली प्रगती होते, भक्ताचा संघ मिळतो,
असोसिएशन, संताचा संघ, लव मात्र साधू संघ, सर्व सिद्धी होय. आणि मुख्य सिद्धी आहे भगवंताच्या धामामध्ये भगवंताची प्रेममयी सेवा करणे. केव्हा प्राप्त होते? लव मात्र साधू संघ, गुरु कृपा, भगवत कृपा, साधू संतांची कृपा, संतांच्या संगती मनोमार्गे गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. माऊली सांगतात आपलं मन संतांच्या संगतीने भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे, श्रवण कीर्तन मध्ये लावलं पाहिजे. आणि तेव्हा आपण भगवत प्राप्ती करू शकतो, भगवंताकडे धामामध्ये वैकुंठामध्ये जाऊ शकतो. साह्यतया व्हावे, साह्यतया अशा प्रकारे जे कोणी कर्म करतायत, निष्काम कर्मयोग भगवंताची भक्ती करतायत, त्यांना आपण साह्य झालं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना मंगलारतीला जाऊ शकतील, गीता भागवत श्रवण करू शकतील, गीता वितरण करू शकतील, प्रसाद वितरण करू शकतील, दान तप यज्ञ करू शकतील. यज्ञ कशासाठी केला पाहिजे? यज्ञार्थात कर्मनो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनम तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. तर भगवंताच्या संतुष्टीसाठी, विष्णूच्या संतुष्टीसाठी, राधाकृष्णाच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला पाहिजे. त्याच्यासाठी नाही की मला पुत्र मिळू दे, मला पुत्री मिळू दे, मला राज्य मिळू दे, सिंहासन मिळू दे, याच्यासाठी नाही. भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी जे केलं जातं ते यज्ञ आहे. त्याला आध्यात्मिक यज्ञ आहे, परमयज्ञ आहे. आणि जर आपण इच्छेसाठी, आपल्या पुत्र प्राप्तीसाठी केला तर तो यज्ञ आध्यात्मिक परमयज्ञ नाहीये. पुत्र कामेष्टी यज्ञ करतात. वारस नसेल, वंशज नसेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ करायला हरकत नाही. पण पुत्र हा भगवंताच्या भक्तीमध्ये लावला पाहिजे, भगवंताला भक्त भगवंताचा त्याला बनवलं पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही पुत्र प्राप्ती सुद्धा करू शकता. जे जे आपल्याला मिळेल ते भगवंताच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. यत करोशी यदश्नासी यज्जोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुषु मदार्पणम. भगवंत म्हणतात तू जे जे करतो, तपश्चर्या करतो, दान करतो, वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा योगी परमस्थानम उपैति चाद्यम. यज्ञ, दान, तप, आचरण, व्रत हे सगळं ठीक आहे. भगवंतासाठी, भगवंताच्या सेवेसाठी, भगवंता प्रित्यर्थ हे शुद्धीसाठी प्रत्येकाला आवश्यक आहे. पण जे भक्तियोगी आहेत, महान भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांनी हे सगळं काही नाही केलं आणि फक्त भगवंताची अनन्य भावाने भक्ती केली, तर या सगळ्या गोष्टींमुळे जे पुण्य प्राप्त होतं, फळ प्राप्त होतं, ते केवळ भगवंताच्या एका भक्तीने प्राप्त होतं. योगी परमस्थान मुपैती चाद्यम. आणि महान योगी भगवत भक्त भगवंताच्या धामामध्ये जातात, मुक्त होतात. जेव्हा आपण पाहतो आपल्याकडं 1 करोड रुपये आहेत, कल्पना करा, नाहीत माझ्याकडे, कोणाकडे असतील तुमच्याकडे मला माहित नाही, पण आपण 1 करोड रुपये आपल्याकडे असेल तर आपण काय करू शकतो? 2 व्हीलर घेऊ शकतो, 4 व्हीलर घेऊ शकतो, 4 BHK 3 BHK घेऊ शकतो, मोठी गाडी 30 लाखाची 50 लाखाची घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, 10 रुपयापासून करोड रुपयापर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहे, फक्त 1 करोडची जर लॉटरी लागली तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तसं आपण शुद्ध भगवंताची भक्ती अनन्य भावानं 100% शरणागत होऊन जर भगवंताची भक्ती केली तर आपल्याला सर्व फळ, जे यज्ञ केल्याचं, दान केल्याचं, तपश्चर्या केल्याचं, श्रवण कीर्तन केल्याचं, सणा केल्याचं, व्रत केल्याचं, जे सगळं फळ आहे ते फक्त एका भक्तियोगामध्ये मिळू शकतं.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जसं आपल्याकडं जास्त लक्ष्मी असेल तर सगळे छोटे छोटे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. गाडी घ्यायचा आहे, बंगला करायचा आहे, यात्रा करायची आहे, दान द्यायचंय, सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो. पण आपल्याकडे 1 करोड पाहिजे. आपल्याकडे नसेल तर मग आपल्याला बिझनेस करावा लागेल, जॉब करावा लागेल, आणि मग थोडे थोडे 10,000, 50,000, 20,000, लाख, 2 लाख थोडे थोडे कमवायला लागेल. आणि मग आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या वर्षी एक गाडी, पुढच्या वर्षी बंगला, असं क्रमाक्रमानं जसं आपल्याकडं लक्ष्मी येईल तसं तसं आपण हळूहळू करू शकतो. पण जे महान योगी आहेत त्यांचं तसं नाहीये. जसं छोटे छोटे, कुणाकडं विहीर आहे, कुणाकडं बोरवेल आहे, कुणाकडं छोटं तळ आहे, त्यातून पाणी घेऊन आपण आपली गरज भागवू शकतो शेताची. पण ज्याच्याकडे मोठी नदी आहे किंवा मोठा समुद्र आहे, तर त्याला या छोट्या छोट्या गोष्टीची गरज नाही. आपल्याकडे बोरवेल असेल तर आपल्याला शेतात पाणी द्यायला किती दिवस लागेल? 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस. पण समुद्र असेल आणि समुद्रातलं पाणी जर आपल्याला अवेलेबल असेल तर आपण एका दिवसात सगळं पाणी देऊ शकतो किंवा काही तासामध्ये देऊ शकतो. तसं भगवंताची भक्ती आहे ते सगळ्या पुण्याचं फल भगवंताच्या भक्तीमध्ये प्राप्त होऊ शकतो. व्हावे साह्यतया न घालावे भय, फुकासाठी पाये लाभ घात. फुकासाठी म्हणजे फुकट, फ्री मध्ये. आजकाल आपण पाहतो मार्केटमध्ये फ्री फ्री, एकावर एक फ्री ऑफर असते. म्हणजे ते काय करतात, आपल्याला आकर्षून घेण्यासाठी अशा ऑफर देतात. आपण म्हणतो चला एक वस्तू घ्यायची ना, मग 2 मिळतात त्याच्या किमतीमध्ये, आणि मग आपण त्या मोहामध्ये अडकले जातो, आकृष्ट होतो आणि ती वस्तू घेतो. फुकासाठी पाहे लाभघात. फुकट फ्री मध्ये मिळतंय, पण फ्री मध्ये मिळतंय तर त्याच्यामध्ये काय आहे? लाभ आणि घात. लाभ म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे, फळ मिळणार आहे. आणि दुसरा आहे घात, म्हणजे हानी, नुकसान, प्रॉफिट आणि लॉस. फुकटच आहे. आपण जर त्याला अडथळा आणला भक्तीमध्ये तर आपली हानी होईल, नुकसान होईल, घात होईल, अपराधाचं प्रायश्चित आपल्याला करावं लागेल. आणि जर आपण त्याला भक्तीमध्ये सहाय्य केलं तर आपल्याला काय होईल? लाभ होईल. तुकाराम महाराज सांगतायत, संतांचं वचन, वचन न जाय खाली, काळ्या दगडावरची रेग. हे तुकोबाराय म्हणतात, फुकासाठी पाहे लाभ घात. अपराध काय केला तर नुकसान, लॉस, बिझनेस. आणि आपण सहाय्य केलं भक्तीमध्ये, तो भक्ती करतोय, त्याला वेळ दिला, त्याला धन दिलं, त्याला भक्तीसाठी लागणारे साधनं, ग्रंथ दिला, प्रसाद दिला. कुणाला यात्रेला जायची इच्छा आहे, तीर्थ यात्रा, त्याला स्पॉन्सर केलं तर आपल्याला काय मिळेल? सहाय्य केल्याचं लाभ मिळेल, फायदा, रॉयल्टी बोनस. आणि हा रॉयल्टी बोनस जेव्हा आपण वर जाणार तेव्हा तो काउंटिंग होतो. तुम्ही इथं कुणाला दान दिलं किंवा लक्ष्मी तुम्ही इथं कुणाला दिली फ्रीमध्ये, त्याचं काउंटिंग होत नाही. जेव्हा आपण शुद्ध भक्तांना, ब्राह्मण, वैष्णव, मंदिर, शुद्ध संप्रदाय अशा ठिकाणी दान दिलं तर ते वर काउंट होतो. आणि अशा भक्तांना सहाय्य केलं तर ते वर काउंट होतो. तुम्ही भौतिक जगामध्ये कुणाला नोकरीसाठी प्रयत्न केला, कुणाला छोकरीसाठी प्रयत्न केला,
कुणाला कार दिली, कुणाला लक्ष्मी दिली, कुणाला घर दिलं, कुणाला शेती दिली. भौतिक लोकांमध्ये जे भगवंताशी कनेक्टेड नाहीयेत, भगवंताचे भक्त नाहीयेत, तर त्याचा काही फायदा वर काउंट होत नाही. आणि त्यामुळे जर त्यानं तुम्ही पैसे दिले लक्ष्मी आणि त्याने जर त्या पैशाचा दुरुपयोग केला, उत्मात केला, अभक्ष्य भक्षण केलं, अपिय पान केलं, अकर्म केलं, दुष्कर्म केलं, तर त्याने केलेल्या अपराधामध्ये, त्याने केलेल्या पापामध्ये आपण सुद्धा सहभागी होतो. म्हणून दान देताना सावध राहिलं पाहिजे. सावध सावध सावधान. सावधान म्हणल्यानंतर जसं रामदास स्वामी सावध झाले आणि लग्नाचा मंडप सोडून निघून गेले, तसं भक्तानं प्रत्येक वेळी सावध राहिलं पाहिजे. आपल्याकडून काही अपराध होऊ नये. फुकासाठी पाहे लाभ घात, हा फ्री मध्ये आहे. फुकासाठी एक कथा आहे. एक राजाने भंडारा ठेवला होता, सर्वांना आमंत्रण दिलं. जे सगळे गोर गरीब, सगळे नागरिक, ऋषी मुनी ब्राह्मण, राजाने भंडारा केला, खीर बनवली मस्त. जसं पूर्वीचे लोक गावामध्ये हनुमान जयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी गावाची खीर बनवायची. तशा प्रकारची सुंदर खीर राजाने बनवली. म्हणजे राजाने म्हणजे राजांच्या सेवकांनी, नोकरांनी त्यांच्याकडून राजाने बनवून घेतली. सुंदर अशा प्रकारे त्याच्यामुळे सगळं मसाला, ड्रायफ्रुट्स, दूध, तूप अशा प्रकारची सुंदर खीर, पायसम म्हणतो आपण, पायसम, अशा प्रकारची सुंदर खीर बनवली आणि सर्वांना आमंत्रण दिलं. सर्वजण आले. लाखो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. राजाचं आमंत्रण, सगळ्या राज्यातले लोक, सर्वजण प्रसाद घेऊ लागले. पंगत त्या ठिकाणी चालू झालेली आहे. प्रसाद घेऊन लोक निघू लागलेले आहेत. कुणी येत आहेत, कुणी जात आहेत, कुणी प्रसाद घेत आहेत. आणि त्यावेळी काय झालं, त्या आकाशामध्ये घार होती, घार. तिने एका सापाला पकडलं आणि ती सापाला घेऊन, साप हे तिचं भक्ष्य आहे, अन्न आहे तिचं. आपलं जसं भाजी पोळी भगवत महाप्रसाद आपलं अन्न आहे, तसं ते घारीचं अन्न आहे साप. किंवा गरुड आहे, गरुडाचं अन्न आहे साप. गरुड काय करतो, साप खातो. पण तो भगवंताचा महान भक्त आहे, भगवंताचा वाहन आहे, महान वैष्णव आहे गरुड. तर भगवंतानी त्याला ते अन्न दिलेलं आहे. तसं त्या घारीला ते अन्न आहे. तसं वाघाला शिकार केली जाते आणि मग शिकार करून वाघ आपलं भक्ष्य मिळवतो. पशु पक्षी, पशूंना मारतो, त्याला सुद्धा, वाघ जंगलचा राजा आहे, पण त्याला सुद्धा कर्म करावं लागतं. पशुला पकडावं लागतं, त्याचा पाठलाग करावा लागतो, त्याला मारावं लागतं आणि मग त्याला अन्न मिळतं. राजाला सुद्धा कर्म केल्यानंतर मिळतो. देहरे हरी पांडगावरी मिळत नाही. प्रत्येकाने हे कर्म केलं पाहिजे. आध्यात्मिक कर्म हे परम कर्म आहे, परम धर्म आहे जीवाचा. आणि मग काय झालं, पंक्ती चालू होत्या, लोक भोजन करून प्रसाद घेऊन जात होते सगळे आनंदामध्ये. खीर किती सुंदर झाली, सुंदर झाली. सगळेजण त्या खिरीचं आणि राजाचं गुणगान करत होते. आणि तेव्हा ती घार काय होती, त्या सापाला पकडून ज्या ठिकाणी ते खिरीचे मोठे मोठे भांडे ठेवलेले होते, पातेले, त्याच्यावरून ती जात होती. आणि त्यावेळी ते सापाने काय केलं, आपलं विष सोडलं, गरळ, आणि ते विष पडलं त्या खिरीच्या मोठ्या भांड्यामध्ये, कढाईमध्ये. आणि सगळं काय झालं, खीर दूषित झाली. खीर विष झालं सगळ्या खिरीचं. आणि जे नंतर खीर प्रसाद घेत होते
ते सर्वांना मृत्यू आला. आणि मग या सगळ्यांच्या मृत्यूला कारण कोण? लाखो हजारो मध्ये लोक होते आणि सर्वां मृत्युमुखी पडले. जे अगोदर प्रसाद घेऊन गेले ते वाचले आणि ज्यांनी नंतर प्रसाद घेतला त्यांचा प्राण त्यांना सोडावा लागला, देहत्याग केला त्यांनी. मग याला कारण कोण? यमराज त्या ठिकाणी शोधू लागले. तर घारीचा धर्म आहे, घारीचं भक्ष्य विष, आपल्या सापाला खाणे पक्ष्याचं. आणि सापाचा धर्म आहे ते स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी ते विषाचा उपयोग करतो साप. जर त्याला कोणी डवचलं तर तो काय करतो? डंक करतो आणि आपलं विष त्याच्या शरीरामध्ये सोडतो. तो त्याच्या धर्माचं पालन त्यांनी केलं, पक्षी धर्माचं पालन त्यांनी केलं. राजाचा धर्म आहे अन्नदान करणे, राजाने अन्नदान केलं. जे आचार्य आहेत त्यांनी अन्न प्रसाद बनवला, त्यांचं कर्तव्य त्यांनी पालन केलं. जे सेवेकरी वितरक होते प्रसादाचं वितरण, त्यांचा धर्म त्यांनी पालन केला सेवा म्हणून. आणि राजाचं आमंत्रण स्वीकारलं म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण केला, त्यांनी आपल्या कर्तव्य पालन केलं. याच्यामध्ये चूक कोणाचीच नाहीये. यमराज विचार करू लागले याला जिम्मेदार कोण आहे. तसं घटना घडतात, काही अपराध होतात, काही चोरी होते आणि पोलीस शोधत असतात. कारण कुणाला तरी कुणावर तरी आपण केस क्लेम केलं पाहिजे ना. संशय कुणावर आहे का? जिथं घटना घडली त्या घरातल्या लोकांवरच पोलीस अगोदर संशय घेतात, चेक करतात. आणि मग त्यात कुणी नाही सापडलं तर मग बाहेर शोधतात. यमराजाने विचार केला, यमदूतांनी सगळीकडे शोधलं, पण कुणावरही आरोप त्यांना लावता आले नाहीत. प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन केलंय. दुर्घटना तर घडलेली आहे. आणि मग यमराजाने काय केले, दूताला सांगितलं हे फाईल पेंडिंग ठेवा, नंतर बघू. आणि 1 वर्ष ती फाईल पेंडिंग होती, 365 दिवस. सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही गेला कुठलंही काम करायला तर तुमचा अर्ज ते फाईलमध्ये लावतात आणि ती फाईल त्या रॅकमध्ये खाली ठेवून देतात. ती फाईल कधी वर येते? जेव्हा तुम्ही टेबल खालून लक्ष्मी द्याल तेव्हा फाईल वर येते. तोपर्यंत त्या फाईलला ते सरकारी कर्मचारी अधिकारी त्याला हलवत नाहीत, हात लावत नाहीत, बघत नाहीत, ठेवून देतात लांब. तशा प्रकारे यमराजाने काय केलं, फाईल पेंडिंग ठेवली. 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर पुन्हा राजाने भंडारा प्रारंभ केला. पुन्हा आमंत्रण सर्वांना दिलं, पुन्हा खीर बनवली आणि सर्व लोक येऊ लागले. आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण ते आमंत्रण स्वीकारून प्रसादासाठी त्या गावामध्ये आला. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर प्रसाद कुठे चालू आहे? एक म्हातारी स्त्री त्या ठिकाणी होती, वृद्ध स्त्री. त्या स्त्रीला विचारलं, प्रसाद राजाने त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे, भंडारा कुठं चालू आहे? आणि त्यावेळेस ती म्हातारी काय म्हणाली, माहितीये मला, गेल्या वर्षी याच राजाने सगळ्या लोकांना मारलं, खिरीत विष टाकलं आणि सगळ्या लोकांचा घात केला. अशा प्रकारचा आरोप बिनबुडाचा, कुठलाही पुरावा नसताना मानसिक तर्क वितर्क त्या म्हातारीने केला. त्या ब्राह्मणाला म्हणली, ते काय तिकडे भंडारा चालू आहे, पण त्या राजाने गेल्या वर्षी खूप लोकांना भंडारा चारला आणि मारलं सुद्धा. असा विचार त्या म्हातारीने बोलून दाखवला. आणि मग यमराजाने म्हणले, ते सगळं पाप आहे, जेवढे हजारो लोक गेले त्या पापाचा अपराधी कोण आहे? तर ती म्हातारी आहे. यमदूतांना सांगितलं तिला पकडा. म्हणून आपण कुठलंही कार्य कारण माहीत नसताना कोणावरही आरोप करू नये.
आपल्याला दिसतं, आपल्याला वाटतं, आपल्या मनाला, तसं नाहीये. दिसतं तसं नसतं. किंवा आपल्याला वाटतं की आता यांनी केलं असेल किंवा असं झालं असेल. आता बघा, तुम्ही या भौतिक जगामध्ये पाहत असाल, अनेक सुशिक्षित लोक आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, IT, IIT, PhD, डॉक्टर, इंजिनियर. ते एवढा विचार करतात, एवढा विचार करतात, एवढं बुद्धीला ताण देतात, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असं एक एक तास, अर्धा अर्धा तास डिस्कशन करतात, तर्क वितर्क करतात. अव्यर्थ, व्यर्थ कालत्व आहे सगळे, एक वेळ वाया घालवतात. अनेक शोध त्या ठिकाणी लावतात शास्त्रज्ञ. पण भगवंतानी गीतेमध्ये, भागवतामध्ये, व्यासाने सगळं लिहिलेलं आहे. शोधायची आवश्यकता नाही, फक्त वाचायचंय. पण ते काय करतात, लक्ष्मी आणि आपला वेळ संशोधनामध्ये घालवतात. तसेच ते मॉडर्न एज्युकेटेड लोक आहेत, अनेक तर्क वितर्क करतात. नाही असं झालं असेल, मग तो असा बोलला असेल, मग त्याने असं केलं असेल. असे तर्क वितर्कामध्ये आपला वेळ आणि बुद्धी असे घालवतात. भगवंताकडे ते जात नाहीत. तर अशा प्रकारे आपण, आपल्याला माहिती नसताना, खात्री नसताना, पुरावा नसताना, अज्ञात असताना, आपल्या कक्षेत नसताना आरोप आपण दुसऱ्यावर करू नये, दुसऱ्याला हीन लेखू नये, दुसऱ्याला दोष देऊ नये. मराठीमध्ये म्हण आहे, दुसऱ्याच्या ताटातलं डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. प्रत्येक जण काय करतो, दुसऱ्याला दोष देतो. आपण जेव्हा दुसऱ्याकडे अंगुली निर्देश करतो, हा दोषी आहे, तेव्हा 3 बोट आपल्याकडे असतात. एक अंगुली आपण त्याच्याकडे करतो, तेव्हा 3 अंगुली आपण तिप्पट दोषी होतो. कारण ते आपल्या अधिकारात नाही, ते आपण कशाला बोलायचं. कुणी आपल्याला नेमलेलं आहे का, कुणी आपल्याला विचारलंय का, आपल्याला तो अधिकार आहे का, आपण दुसऱ्यावर आरोप का करायचे. आपल्याला माहित नसताना आपण आरोप करू नये. तर महाराज सांगतात, फुकट, ते म्हातारीने काय केलं, फुकट दुसऱ्याचा अपराध आपल्या डोक्यावर घेतला. फुकट अशी चुगली लावली म्हणतात ना, आपण म्हणतो. राजावर फुकट आरोप तिने केला, आणि मग तिला त्या अपराधाचं प्रायश्चित यमधर्माने बोलावलं, आणि ते प्रायश्चित भोगावं लागलं. मग फुकट असं काही करू नका. तुका म्हणे हित माना या वचना, या वचनाला माझ्या काय माना तुम्ही, हित माना. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा फार काही शिकवावे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, सुख दुःख जाना साधे फुका, मात्रा स्पर्शास तू कमते शीत उष्ण सुख दुःखदा, आगमा पायनो आणि त्यांस तांस तितिक्षस्व भारत. भगवंत गीतेमध्ये सांगतात. हे सुखदुःख काय आहे, जसं हिवाळा, पावसाळा, उन्हाळा येतो जातो ऋतू. आता यावर्षी पावसाळा 5 महिने होता किंवा 6 महिने होता म्हणला तर काही हरकत नाही. खूप लवकर 1 महिना चालू झाला आणि खूप उशिरापर्यंत सुरू होता. त्याच्यानंतर मग उन्हाळा येतो, त्याच्यानंतर हिवाळा येतो, त्याच्यानंतर उन्हाळा येतो. हे चक्र चालत राहतं. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे निश्चित येणार. पण आपण दुःख आलं की निराश होतो, हताश होतो, आणि सुख आलं की आपण प्रसन्न होतो, आपल्याला आनंद वाटतो. पण सुख दुःख काय आहे, मन येवळी मनुष्यानाम कारणम. आपलं मन त्या ठिकाणी सुख दुःखाला कारण आहे. सुख दुःख हे आपल्या मनावर आहे. आपल्याला थंडीमध्ये गरम पाणी मिळालं आंघोळीला तर आपल्याला सुख वाटतं, आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी मिळालं, नदीमध्ये पोहायला मिळालं तर आपल्याला सुख वाटतो. आईस्क्रीम खायला मिळालं आपल्याला सुख वाटतो. थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी खोकला होते, मग आपल्याला दुःख वाटतो. आणि तेच आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये खाल्लं तर सुख वाटतो. हे आपल्या
शारीरिक, मानसिक आणि आपले इंद्रिय, आपल्या इंद्रियांना आपलं काय आवडतो, मनाला काय आवडतो ते सुखदुःख आहे. कुणी तिखट दिलं आपल्याला तर आपल्याला, कुणी आंबट कडू दिलं कारलं तर आपल्याला दुःख वाटतं, अरे मला कारलं दिलंय नाही. किंवा मंदिरामध्ये प्रसाद देताना कारल्याची भाजी आहे, महाप्रसाद भोगा दाखवलेला आहे, कारल्याची भाजी दिली आणि त्या माताजीनं बघा संदेश दिला, पीठ हलवा दिला, तर आपल्याला मनाला सुख दुःख हे आपल्या मनाला वाटतो. पण कारलं खाण्याला जास्त प्रॉफिट आहे का, त्याचं रक्त शुद्धीकरण होतं. ही भगवंताची कृपा आहे, पण ते आपल्याला माहिती नाही. आपण म्हणतो यांनी मला कारलं दिलं, भगवंतानी त्याला बुद्धी दिली, तुमचं रक्त शुद्धीकरण झालं पाहिजे. तर हे सुख दुःख तुका म्हणे लाभा, तुका म्हणे हित माना या वचना, या वचनावर विश्वास ठेवा, हे हिताचं वचन आहे, ते मान्य करा. आणि एवढं केलं तर मग फ्रीमध्ये तुम्हाला रॉयल्टी बोनस मिळेल. तुम्ही कुणाला भक्तीमध्ये सहाय्य केलं तर तुम्हाला त्याचं पुण्य फल प्राप्त होईल. त्याचं आपण बँकेत डिपॉझिट ठेवलं तर त्याची रॉयल्टी, व्याज आपल्याला मिळत राहतो. तशा प्रकारे हे सुकृती आपल्याला मिळेल आणि आपण भगवंताच्या धामाकडं गेल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. कोणाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्णा. अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. कुणाला काय बोलायचंय, सांगायचंय, प्रश्न आहे, आजच्या विषया अनुरूप प्रश्न असावा किंवा भक्तीच्या अनुरूप काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. बोला प्रभूजी. खूप छान क्लास होता, साधा सिंपल भाषेमध्ये सांगितलं तुम्ही. प्रभूजी प्रश्न असा आहे की जसं ती जी कथा तुम्ही सांगितली की राजाने जेवण ठेवलं होतं सर्वांसाठी आणि त्या हे ना सर्वांचा मृत्यू झाला, तर त्या ज्या स्त्रीने गोष्ट सांगितली तर तिनं ती जे काही घडलं होतं ते सांगितलं. तर असं आपल्या बाबतीत पण आपल्या लाईफमध्ये असं घडतं की म्हणजे असे प्रसंग अगदी घडलं पण कुणी घडवलं हे माहिती नाही आपल्याला, किंवा ते आपल्या कक्षेत आपल्या अधिकारात येत नाही, तर आपण त्याच्यावर भाष्य करू नये. त्याला प्रजल्प म्हणतात प्रभुपाद, किंवा विनाकारण आपण त्याच्यामध्ये नाक खुपसू नये, विनाकारण दुसऱ्यावर आरोप करू नये. आपण काय करत असतो, दुसऱ्याचे दोष पाहत असतो, अरे ह्याच्यामुळे झालं. पण सर्व कारणम, भगवंत सर्व कारणाचे कारण आहेत, याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. एवढ्या लोकांचा मृत्यू होतो हे कालरूपामध्ये भगवान सांगतात, मी काळ आहे, मृत्यू सर्वश्च हरश्च अहम. मृत्यू रूपामध्ये भगवंत आहेत आणि भगवंतानी सर्वांचं मृत्यू लिहिलेलं आहे. आपला जेव्हा जन्म होतो ते म्हणतात सटवीने लिहिलेलं आहे, तुमचा मृत्यू कुठे होणार, केव्हा होणार आणि कारण. भगवंत हे निमित्त कारण आपल्याला दिसतं की ते विष दिलं, पण ते राजाचा त्याच्यामध्ये काही दोष नव्हता. राजाने विष जाणून बुजून दिलेलं नव्हतं, म्हणून त्याच्यावर आरोप केला म्हातारीने. म्हाताराचा हे मानसिक तर्क होता, की तिच्या मनामध्ये तसं आलं, कारण तिची बुद्धी तशी चालली, म्हणून ते अयोग्य आहे. तर तिला कोणी विचारलं होतं का मागच्या वर्षी काय झालं? तिला माहित आहे का राजाने दिलं होतं? नाही. आपण सर्वजण अज्ञानी आहोत, आपण आपल्याला सर्व ज्ञात नाहीये.
तुमच्या मनामध्ये काय चाललंय किंवा माझ्या मनामध्ये काय चाललंय आपण जाणू शकत नाही. भगवंत सर्व जाणतात, म्हणून ते भगवंत आहेत. परमात्मा रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. तर आपल्याला माहित नाही किंवा आपल्या अधिकारात येत नाही किंवा सर्व कारण भगवंत आहेत, तर मग आपण दुसऱ्यावर का आरोप करायचे विनाकारण? आपल्याला काय कोर्टात बोलवलं नव्हतं, तुम्ही साक्ष द्या, तुमच्या इथं अपराध घडला, हा अपराधी आहे का? नाही, आपल्याला बोलवलेलं नाही. मग त्या म्हातारीला बोलवलं नव्हतं, कोणी विचारलं नव्हतं. पण आपल्याला खूप काही माहिती आहे असं दाखवायचं, असं अनेक लोक तर्कवितर्क करतात आणि बोलताना असं दाखवतात की मला सगळं माहिती आहे, पण त्यांना थोडंसं माहिती असते, 4 आणे 2 आणे, पण ते दाखवतात मला सगळं माहिती आहे. आणि मग ते तर्क वितर्क करून दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप, किंवा असं झालं असेल, तसं झालं असेल, हा झाला असेल, तो केला असेल, तो बोलला असेल, असं अनेक तर्क करतात. आपण प्रत्यक्ष पाहिलंय का? आणि प्रत्यक्ष पाहिलं तरी तो आपल्या अधिकारामध्ये आहे का? हा प्रभूजी, म्हणजे मग असंच आपण होतं प्रॅक्टिकली. आपण बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल स्वतःची एक समज, एक गृहित म्हणजे बोलतो ना, एक आपणच पुढच्या आपण व्यक्तीला ग्रह असं करून देतो, असं ठरवतो झालं की हा असेल. व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, किंवा कुणाच्या वागण्यावरून त्याला जज करतो. तर असं बऱ्याच वेळा आपल्याकडून होतं. तर मग ह्या वृत्तीपासून कसं सावधान म्हणजे हे करायचं? जसं तुम्ही सांगितलं की आपल्या अधिकारामध्ये नाहीये, हे तर समजलं, हा, पण आपण तरी पण आपलं त्याच्याकडे लक्ष कळत द्यायचं. नकळतपणे आपण आता एक भक्त आहे, ते विचारतात, तर महाराज काय करत होते, राधेश्याम प्रभूंनी काय केलं? आता आपल्याला काय करायचंय, महाराज काय करतात किंवा राधेश्याम प्रभू काय करतात? आपल्याला काय करायचंय? आपला जप करायचा, आपला सेवा करायची, आपला साधना करायची. तर भुरीजन प्रभू सांगत होते, माइंड युअर ओन बिझनेस. आपल्याला काय करायचं हे आपण पहा ना. ते काय करतात? तो जप करताना झोपतोय, तो भागवत ऐकताना झोपतोय, तो उलटा दंडवत करतोय, तो हे करतोय. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्हाला कोणी नेमलंय का की याच्यावर लक्ष ठेवा, हा चांगला करतोय का? नाही. त्याचे काउन्सिलर आहेत, त्याचे गुरु आहेत, वर्गामध्ये शिक्षक आहेत, ते मुलावर लक्ष ठेवतील, मुलगा वर्गात काय करतो. आपण त्याच्या वर्गात जाऊन नाक खुपसायची आवश्यकता नाही. आणि प्रभूजी, जर काउन्सिलर्स आपल्याला आपल्या एखाद्या वर्तनाबद्दल सांगत असतील आणि आपल्याला ते पटलं नसेल, तर मान्य तर नाही, करायला पाहिजे आपण. हा. त्यांचा अधिकार आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. कारण त्यांना काही दिसलं तरच ते बोलतील, किंवा त्यांना नाही दिसलं तर ते विनाकारण कशाला तुम्हाला बोलतील. त्यांचा अधिकार आहे. शिक्षा गुरु, काउन्सिलर, दीक्षा गुरु, त्यांचा अधिकार आहे. हरे कृष्ण. ओके, दुसरं कोणाचं काय आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. थँक्यू. प्रणाम. या ठिकाणी थांबूया आपण. हो प्रभूजी, थांबूयात. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील की जय. जय महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण हरे प्रभू, कृष्ण. हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी. सर्वांचे. हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू सो मच. हरि बोल.